मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आपल्या हॉटेलला बाय बाय करून आता आपण निघालो आहोत 5व्या दिवसाच्या प्रवासासाठी। आज आपण विशाखापट्टणमवरून जाणार आहोत अराकू व्हॅली बघण्यासाठी। तर चला प्रवास सुरू करूया। हे आहेत काही विशाखापट्टणम शहरातील दृश्य। समोर आपण बघत आहात NAD फ्लायओव्हर। इथून आपल्याला उजव्या बाजूला जायचे आहे। सुंदर असा फ्लायओव्हर। आता आपण बघत आहात विशाखापट्टणम मधील वॉटर पार्क। विशाखापट्टणम ते अराकू व्हॅली हे जवळपास 120 किलोमीटरचे अंतर आहे। यासाठी आपल्याला जवळपास 3.5 तासाचा प्रवास करावा लागणार आहे। तर येथील निसर्ग सौंदर्याचा आता आपण आनंद घेऊया। वाटेमध्ये आपल्याला असे ताड वृक्ष पाहायला मिळतील। सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो। रस्त्याने जाताना आपल्याला दिसणारे सुंदर असे दृश्य। निसर्गाचा हा सुंदर देखावा दाखवण्यासाठी आम्ही सुद्धा आमची गाडी पार्क करून हा सुंदर नजारा आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला। येथे चोहू बाजूला आपल्याला अशा प्रकारे हिरवळ डोंगर पाहावयास मिळतो। आता इथून सुरू झाला आहे घाट। घाटातून दिसणारे अराकू व्हॅलीचे सुंदर असे दृश्य। अराकू व्हॅलीमध्ये जाताना आपल्याला प्रत्येक वळणावर वेगवेगळे निसर्ग सौंदर्य पाहावयास मिळते।
समोर आपण बघू शकता सुंदर असे रिसॉर्ट. आता आपण चाललो आहोत बोरा केव्ज येथे. हा आहे बोरा केव्ज कडे जाण्याचा रस्ता. या व्हॅलीमध्ये नवीन रस्त्याचे सुद्धा काम सुरू आहे, ते आता आपण बघत आहात. या रस्त्यावर आपल्याला रेल्वे फाटक सुद्धा लागते. बोरा केव्जला आपण रेल्वे मार्गाने सुद्धा येऊ शकता. रेल्वे मार्गाद्वारे स्पेशल ट्रेन चालवली जाते, विस्टाडोम ट्रेन, जी सकाळी 6:30 वाजता विशाखापट्टणमवरून सुटते, तसेच 2 वाजता अराकू व्हॅलीवरून वापस विशाखापट्टणमसाठी निघते. तर आता आपण पोहोचलो आहोत बोरा केव्ज येथे. गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत बोरा केव्ज बघण्यासाठी. हे आहे येथील तिकीट घर. समोर आपण बघू शकता प्रवेशद्वार. ह्या केव्ज जवळपास 1200 मीटरच्या आहेत. त्यासाठी आपल्याला जवळपास 3 तास लागतात. आपल्यासोबत जर वयस्कर लोक असतील तर त्यांना वरतीच थांबायस सांगा, कारण की येथे पायऱ्या चढणे व उतरणे खूपच त्रासदायक आहे. तर ही आहे मित्रांनो बोरा केव्ज. इथे आलेले पर्यटक आपण बघू शकता. समोर आपण बघत आहात वरच्या झरोक्यातून सूर्यकिरण खाली गुहेमध्ये पडतानाचे दृश्य. तर आता आपण चाललो आहोत गुहेच्या आतमध्ये. समोर आपण बघत आहात सुंदर असे दृश्य. हे आहे गुहेतील आतील दृश्य. येथे केलेली रोषणाई आपण बघत आहात. तर येथे फोटो सेशन करून आता आपण चाललो आहोत वापस.
आतून दिसणारे बोरा केव्हजचे मुख्य प्रवेशद्वार। बोरा केव्हज बघून आल्यानंतर आपण झिप लाईनचा सुद्धा आनंद घेऊ शकता। इथे विक्रीसाठी असलेली बांबूपासून तयार करण्यात आलेली खेळणी आता आपण बघत आहात। बांबूपासून बनवलेले वॉलपीस। बोरा केव्हज बघून आता आपण चाललो आहोत अराकू व्हॅलीमधील पर्यटन स्थळे बघण्यासाठी। तर ही आहे मीटर गेज ट्रेन। वाटेत दिसलेले सुंदर असे ॲडव्हेंचर पार्क तसेच रिसॉर्ट। आता आपण पोहोचलो आहोत अनंतगिरी कॉफी प्लांटेशन येथे। ही आहेत कॉफीची झाडे। याच्याच वरील बाजूला एक वॉटरफॉल सुद्धा आहे। येथे असलेल्या दुकानांवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मसाले तसेच कॉफी बीन्स, कॉफी पावडर इत्यादी। सुंदर असे निसर्गाचे दृश्य आपल्यासाठी। येथे झाडावर वाढलेले वेल आपण बघत आहात। रस्त्याच्या बाजूने दिसणारे सुंदर असे निसर्गाचे दृश्य। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू अराकू व्हॅलीच्या पुढील भागामध्ये। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच यापूर्वीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर जाण्यास विसरू नका। धन्यवाद।